नमस्कार मित्रांनो, आपल्या मागील व्हिडिओला तुम्ही जो उदंड प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार। अनेकांनी विचारलं की ताई आम्हाला लक्षांतर समजली, पण आता कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी नक्की काय करावं, म्हणून आजचा हा खास व्हिडिओ। आज मी तुम्हाला अशी 5 सोपी कामं सांगणार आहे जी रोज केल्याने तुमच्या घरावर कुलदेवीची अखंड कृपा राहील। काम नंबर 1, उंबरठ्याची पूजा आणि स्वच्छता। पहिली गोष्ट म्हणजे आपल्या घराचा उंबरठा। शास्त्रानुसार कुलदेवीचा वास उंबरठ्यावर असतो। रोज सकाळी घर झाडताना उंबरठा स्वच्छ पुसून घ्या आणि त्यावर दोन्ही बाजूंना हळद कुंकवाचे बोट लावा। शक्य असल्यास स्वस्तिक काढा, यामुळे घरातील नकारात्मकता बाहेरच थांबते। काम नंबर 2, कुलदेवीचा नंदादीप। दुसरं काम म्हणजे देव्हाऱ्यात कुलदेवीच्या नावाने एक नंदादीप किंवा साजूक तुपाचा दिवा रोज लावावा। जर नंदादीप शक्य नसेल तर सकाळी आणि संध्याकाळी शुभम करोती म्हणताना देवीचे स्मरण करून दिवा लावा। दिव्याची ज्योत ही मंगल्याचे प्रतीक आहे आणि ती देवीला आपल्या घराकडे आकर्षित करते। काम नंबर 3, आई या नावाने हाक मारणे किंवा मंत्र जप। तिसरं आणि सर्वात सोपं काम म्हणजे मंत्र जप। तुम्हाला खूप मोठे मंत्र येत नसतील तर हरकत नाही, फक्त श्री कुलदेवताय नमः किंवा तुमच्या देवीचे नाव घेऊन 108 वेळा जप करा। देवी ही माता असते, तिला श्रद्धेने मारलेली हाक कोणत्याही मंत्रापेक्षा मोठी असते। काम नंबर 4, नैवेद्य आणि पाणी। चौथं काम, रोज जेवणापूर्वी कुलदेवीसाठी एकतरी घास किंवा खडी साखरेचा नैवेद्य अर्पण करा। तसेच तांब्यावर शुद्ध पाणी देवीसमोर ठेवा। देवीला अर्पण केल्याशिवाय काहीही खाऊ नका, यामुळे अन्नाला पूर्ण ब्रह्म स्वरूप प्राप्त होतं। काम नंबर 5, संध्याकाळची आरती किंवा स्तोत्र। 5वं आणि महत्त्वाचं काम म्हणजे संध्याकाळी घरात धूप किंवा अगरबत्ती दाखवणे। देवीला सुवासिक वातावरण अत्यंत प्रिय आहे। यावेळी महिषासूर मर्दिनी स्तोत्र किंवा तुमच्या कुलदेवीची आरती घरात लावा, यामुळे घरातील भांडण तंटे कमी होऊन शांतता लाभते। तर मित्रांनो, ही 5 कामं दिसायला छोटी आहेत, पण ती सातत्याने केली तर तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडतील। तुमच्यासाठी एक प्रश्न, तुमच्या कुलदेवीचे नाव काय आहे ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की लिहा आणि आई तुळजाभवानी किंवा तुमच्या देवीचा जय जयकार करायला विसरू नका। ज्यांच्या कमेंट्स आवडतील त्यांना मी नक्कीच रिप्लाय देईन। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत कुलदेवीची सेवा करत राहा। धन्यवाद।